गुड मॉर्निंग स्टुडंट्स. विद्यार्थ्यांना डिफरन्शिएशन हा टॉपिक आपण बघत आहोत. त्याची न्यूमेरिकल आपण सॉल्व करत आहोत. न्यूमेरिकल आहे इफ f of x is a quadratic polynomial such that f of 0 is equal to 3, f dash of 2 is equal to 2, f dash of 3 is equal to 12, and from this find f of x. f of x आपल्याला फाइंड करायला सांगितलं आहे आणि म्हणलं f of x is a quadratic polynomial. f of x जे फाइंड करायचं ते काय आहे तर क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आहे. म्हणून लेट जी काही क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आहे ती आपल्याला यामध्ये घ्यायची आहे. क्वाड्रॅटिक म्हणजेच व्हेरिएबलची हायेस्ट पॉवर किती पाहिजे 2 पाहिजे. मग ती क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल कशी असेल बघा ax² + bx + c या अशा टाइप मध्ये क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. जसं क्वाड्रॅटिक इक्वेशन असतं. क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे पॉवर किती पाहिजे हायेस्ट 2. इक्वेशन म्हणजे त्यामध्ये इक्वल टू साइन असतं. पण यामध्ये ही पॉलिनॉमियल आहे म्हणून आपण f of x = ax² + bx + c या अशा टाइप मध्ये घेतलंय. यानंतर बघा f of 0 ची व्हॅल्यू आपल्याला 3 दिली आहे. म्हणून काय करा विद्यार्थ्यांनी यामध्ये पुट x = 0 घ्या. x ची व्हॅल्यू जर मी यामध्ये 0 पुट केलीच तर बघा यामध्ये f of 0 कारण इथे 0 दिलेला आहे म्हणजे x जागी 0 आहे म्हणून मी x ची व्हॅल्यू 0 पुट करतोय. x जागी 0 ठेवलाय. a replace x by 0 again replace x by 0 plus c. ही टोटल टर्म येणार आहे 0 plus 0 plus c. या साइडला c बॅलन्स राहणार आहे. या बाजूला आहे f of 0 and you are given the value of f of 0 in the question. f of 0 is 3 from this, but f of 0 is equals to 3. f of 0 जागी 3 ठेवा. 3 is equals to c म्हणजे c ची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली विद्यार्थ्यांनो काय 3 तुम्हाला यामध्ये मिळाली. जे काही क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आपण घेतली आहे ax² + bx + c यामध्ये x² हे व्हेरिएबल आहे. x हे पण व्हेरिएबल आहे. a b c हे काय असतात रियल नंबर असतात. त्यामध्ये a हा x² चा कोएफिशिएंट आहे. b हा x चा कोएफिशिएंट आहे. c ही काय असते कॉन्स्टंट टर्म असते. आता यामध्ये बघा c ची व्हॅल्यू काढली आहे. आता त्यांनी काय म्हणलं f dash of 2 = 2 दिलाय. डॅश f डॅश म्हणजे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह दिलाय विद्यार्थ्यांनो. आपल्याकडे बघा f of x = आहे काय आहे ते ax² + bx + c. यावरून याला काय करा डिफरन्शिएट दिस फंक्शन with respect to x. याला डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट करा म्हणजे डेरिव्हेटिव्ह घ्या. f of x चा डेरिव्हेटिव्ह जर घेतला आपण पाठीमागच्या लेक्चर मध्ये बघितलं होतं f dash of x. f of x चा डेरिव्हेटिव्ह काय f dash of x. या फंक्शनचा जर डेरिव्हेटिव्ह घेतला तर पॉवर जे आहे ते 2 आहे बघा. पॉवर काय करायचे मल्टिप्लाय मध्ये घ्यायचे 2x आणि पॉवर 1 ने कमी करायचं आहे. देन इथे बघा x व्हेरिएबल आहे. पॉवर 1 आहे. 1 याला मल्टिप्लाय मध्ये घ्या 1b पॉवर 1 ने कमी करा. x चा पॉवर 1 ने कमी करा म्हणजे x चा पॉवर 0 आणि x चा पॉवर 0 म्हणजे किती येणार आहे ती टर्म 1 1 p म्हणजे b येणार आहे. आणि लास्ट ही कॉन्स्टंट टर्म आहे. c जी काय आहे कॉन्स्टंट टर्म आहे आणि कॉन्स्टंट टर्मचा डेरिव्हेटिव्ह काय येतो 0 येतो. म्हणून पुढे 0 ते लिहिण्याची आवश्यकता नाही. म्हणजे f dash of x तुम्हाला मिळाला बघा 2ax + b या अशा टाइप मध्ये तुम्हाला व्हॅल्यू मिळाली बघा. आता याच्यामध्ये f dash of x पण यामध्ये बघा f dash of 2 तुम्हाला दिले. म्हणून काय करायचं यामध्ये बघा हे इक्वेशन मी याला फर्स्ट म्हणतोय आणि हे जे इक्वेशन आहे हे जे याला सेकंड म्हणतोय. आता मी काय करतो यामध्ये पुट x = 2 इन सेकंड. x ची व्हॅल्यू 2 यामध्ये पुट करतो बघा. f dash of 2 is equals to x साठी काय ठेवलं 2 हियर 2a x साठी ठेवायचं आहे 2 प्लस b ॲज इट इज. जिथे x होता विद्यार्थ्यांनो त्या x साठी मी काय ठेवलं 2 पुट केला. हे बघा इथे f dash of 2 होता इथं x साठी 2 आहे म्हणून इथे यामध्ये 2 पुट केलाय. आता यामध्ये हे तुम्हाला मिळतं 2 × 2 4a + b. What is the value of f dash of 2?
एफ डॅश ऑफ 2 ची व्हॅल्यू किती दिली बघा त्यांनी 2. हे 2 दिली म्हणजे इक्वेशन मिळत आहे 4a प्लस b इज इक्वल टू 2. हे इक्वेशन याला मी थर्ड इक्वेशन म्हणतोय. अगेन बघा इथे एफ डॅश ऑफ 3 तुमच्याकडे आहे म्हणून पुन्हा काय करा पुट x इक्वल्स टू काय पुट करायचंय 3 कशामध्ये एफ डॅशच्या फंक्शन मध्ये म्हणजेच फर्स्ट डेरिव्हेटिव्ह मध्ये. हे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह याच्यामध्ये इथं आहे म्हणजे इक्वेशन सेकंड पुट इन सेकंड. x ची व्हॅल्यू 3 पुट करा बघा यामध्ये एफ डॅश ऑफ 3 इज इक्वल्स टू 2a x ची व्हॅल्यू 3 प्लस b. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एफ डॅश ऑफ 3? एफ डॅश ऑफ 3 ची व्हॅल्यू काय 12 इज इक्वल टू 6a प्लस b. इक्वेशन मिळेल तुम्हाला 6a प्लस b इज इक्वल टू 12. हे इक्वेशन काय आहे इक्वेशन 4. बघा थर्ड इक्वेशन मिळालंय 4 मिळालंय. हे दोन्ही इक्वेशन काय करा सायमल्टेनियसली सॉल्व्ह करा आणि सायमल्टेनियसली सॉल्व्ह करून तुम्हाला काय मिळणार त्यामध्ये a आणि b च्या व्हॅल्यू मिळाल्या. एक तर 4 मधून थर्ड मायनस करा किंवा थर्ड मधून 4 मायनस करा. मी काय करतोय इक्वेशन 4 मधनं काय करतोय थर्ड ला मायनस करतोय. बघा आता ह्या 6 हे 10वी सारखं लिहायचं नाहीये. हे काही क्वेश्चन मनातल्या मनात करा यामध्ये. 6a मधनं 4a मायनस केले म्हणजे बॅलन्स किती राहिले 2a प्लस b मधनं याला मायनस केलं कॅन्सल झाले इज इक्वल्स टू 12 मायनस 2 म्हणजे किती आले 10 आणि therefore a इज इक्वल्स टू काय मिळालं तुम्हाला 5. a ची व्हॅल्यू 5 मिळाली. आलेली व्हॅल्यू पुन्हा एकामध्ये थर्ड मध्ये टाका किंवा फोर्थ मध्ये टाका आणि त्यावरनं काय करा b ची व्हॅल्यू काढायच्या मध्ये. बघा a ची व्हॅल्यू मी याच्यामध्ये जर टाकली थर्ड मध्ये पुट इन थर्ड ही व्हॅल्यू सुद्धा डायरेक्ट लिहिली तरी चालेल. बघा 4 a ची व्हॅल्यू काय 5 प्लस b इज इक्वल टू 2 आणि therefore b इज इक्वल टू 2. 4 5 जा 20 त्या साइडला गेले मायनस झाले म्हणजेच b इक्वल टू तुम्हाला मिळाले मायनस 18. a ची व्हॅल्यू मिळाली 5 आणि b ची व्हॅल्यू किती मिळाली मायनस 18 आणि त्यांनी तुम्हाला फाइंड करायचं सांगितलं f ऑफ x. काय फाइंड करायचं सांगितलं f ऑफ x फाइंड करायचं सांगितलंय. f ऑफ x बघा आपण काय घेतलेले f ऑफ x घेतले आपण ax स्क्वेअर प्लस bx प्लस c असं घेतलंय. मग आता यामध्ये बघा a ची व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला a ची व्हॅल्यू मिळाली 5x स्क्वेअर. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ bx? b ची व्हॅल्यू मायनस 18 b ची व्हॅल्यू काय मायनस 18 इंटू x. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ c? व्हॅल्यू ऑफ c इक्वल्स टू 3 म्हणजे इथे येणार आहे किती 3 आणि या साइडला काय आहे f ऑफ x. therefore f of x is equals to काय मिळालं आपल्याला 5x स्क्वेअर मायनस 18x प्लस 3. ही तुम्हाला काय मिळाली क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल तुम्हाला यामध्ये मिळते. ही क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल तुम्हाला फाइंड करायला सांगितली होती. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे इफ f of x is equals to a sin of x minus b cos of x. f dash of pi by 4 is equals to root 2. f dash of pi by 6 equals to 2. Find f of x. f of x तुम्हाला फाइंड करायला सांगितलंय. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह दिलाय यामध्ये पण फर्स्ट डेरिव्हेटिव्ह दिलाय तुम्हाला यामध्ये f dash of pi by 4 pi म्हणजे 180 upon 4 म्हणजे 45. f dash of 45 ची व्हॅल्यू तुम्हाला दिली root 2 आणि f dash of 30 is equals to 2 दिलाय. यावरनं f of x फाइंड करायचं आहे. विद्यार्थ्यांनो f of x is given. f of x is equals to a sin of x minus b cos of x. f of x फाइंड करायचे बाय युजिंग डेरिव्हेटिव्ह. मग यामध्ये बघा डेरिव्हेटिव्ह फर्स्ट डेरिव्हेटिव्ह घेतला ज्यांनी म्हणून आपण यामध्ये म्हणावं लागेल डिफरन्शिएटिंग दिस फंक्शन विथ रेस्पेक्टिव्ह टू x. याला काय करायचं विथ रेस्पेक्टिव्ह टू x डिफरन्शिएट करा. याचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर काय मिळेल f डॅश ऑफ x हा डेरिव्हेटिव्ह मिळेल. देन डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस फंक्शन डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय विद्यार्थ्यांनो d by dx a sin of x minus b cos of x या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेतो आपण. बघा इकडे पण डेरिव्हेटिव्ह ऑफ हे तुम्ही असंही घेऊ शकता यामध्ये काय d dx of
एफ ऑफ एक्स. मग डी अपॉन डी एक्स एफ ऑफ एक्स म्हणजेच काय, तर एफ डॅश ऑफ एक्स. आणि याचा डेरिव्हेटिव्ह जर घेतला तर बघा, ए हे कॉन्स्टंट आहे पण याला मल्टिप्लाय मध्ये हे व्हेरिएबल आहे. ए ॲज इट इज साइन डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन ऑफ एक्स कॉस ऑफ एक्स. फॉर्म्युलेट लिहून दिलेली आहे तुम्हाला, ती सर्व पार्ट असायलाच पाहिजे. बघा साइन ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय आहे, कॉस ऑफ एक्स मायनस बी ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस ऑफ एक्स, कॉस चा डेरिव्हेटिव्ह काय आहे मायनस साइन ऑफ एक्स. दिस इज इक्वल टू ए कॉस ऑफ एक्स मायनस मायनस प्लस बी साइन ऑफ एक्स. हे काय आहे, एफ डॅश ऑफ एक्स तुम्हाला मिळालं. याला मी फर्स्ट म्हणतो विद्यार्थ्यांना. मग आता बघा यामध्ये तुम्हाला एफ डॅश दिलाय म्हणून इथे काय म्हणा, पुट x इज इक्वल टू काय पुट करा, फर्स्ट π/4 पुट करा, x इक्वल टू π/4. मग x ची व्हॅल्यू जर π/4 पुट केली, बघा f डॅश ऑफ π/4 जिथे x दिसतो तिथे π/4 ठेवायचं आहे. a cos ऑफ π/4 प्लस b sin ऑफ π/4 दिस इक्वल टू a cos ऑफ π/4 म्हणजे 45. cos 45 ची व्हॅल्यू किती आहे, 1/√2. b sin 45 ची व्हॅल्यू सुद्धा काय आहे, 1/√2. दिस इक्वल टू a/√2 b/√2. आणि इकडे काय आहे, f डॅश ऑफ π/4. ह्या f डॅश ऑफ π/4 ची व्हॅल्यू किती दिली बघा, √2. हे इथे लिहिलं √2. मग आता याच्यामध्ये बघा हे डिनॉमिनेटर जे आहे ती दोघांची सेम आहेत. हेच आपल्याला असं लिहिता येतं, a प्लस b दोघांची डिनॉमिनेटर सेम आहे म्हटल्यानंतर इथं काय √2. इकडे कोण आहे, √2. हा √2 डिवाइड मध्ये आहे, तो इकडे आला मल्टिप्लाय मध्ये. तो जर या साईडला मल्टिप्लाय मध्ये आणला, √2 * √2 की जरा 2 इज इक्वल्स टू a प्लस b असं इक्वेशन तुम्हाला यामध्ये मिळालं. याला मी इक्वेशन म्हणतोय सेकंड. आता काय करायचं यामध्ये, आपण सुरुवातीला काय केलं, x ची व्हॅल्यू काय बघा π/4 ठेवली. आता काय करा, x ची व्हॅल्यू π/6 घ्या. कशामध्ये, इक्वेशन फर्स्ट मध्ये. पुट x इक्वल्स टू π/6 इन सेकंड इन इक्वेशन फर्स्ट. बघा हे फर्स्ट इक्वेशन जे आहे त्यामध्ये x ची व्हॅल्यू काय ठेवतो मी, π/6. यामध्ये बघा f डॅश ऑफ π/6 इज इक्वल्स टू यामध्ये काय a cos ऑफ π/6 प्लस b sin ऑफ π/6. बघा या इक्वेशन मध्ये मी x साठी काय ठेवलं, π/6. x साठी काय ठेवलं, π/6. π/6 म्हणजे किती, 30. आता f डॅश ऑफ π/6 बघा यामध्ये you are given f dash of π/6 is 2, therefore write here 2. Then a cos of π/6 म्हणजे cos 30 ची व्हॅल्यू आणि cos 30 ची व्हॅल्यू काय आहे, √3/2 प्लस b sin 30 ची व्हॅल्यू किती आहे, 1/2. दिस इक्वल्स टू हे बघा √3 into a divided by 2 प्लस b/2 या साईडला आहे 2. दोघांची डिनॉमिनेटर सेम आहे. हे √3a प्लस b डिवाइडेड बाय 2 असं घेता येतं. या साईडला आहे 2. 2 into 2 काय झाले, 4 इज इक्वल्स टू √3a प्लस b. हे आहे इक्वेशन थर्ड. आता काय करायचं मध्ये बघा, हे इक्वेशन सेकंड आणि थर्ड सॉल्व करा आणि त्यावरनं a आणि b च्या व्हॅल्यू काढायच्या आहेत. मग काय करायच्या मध्ये, थर्ड मधून काय करा, इक्वेशन थर्ड मायनस सेकंड. थर्ड मधून काय करा, सेकंड मायनस करा. बघा 4 मधनं 2 मायनस झाले, किती राहिले 2, बरोबर आहे. देन √3a मधनं a मायनस करायचा म्हणजे ते ऍज इट इज राहील √3a मायनस a. बघा यातून याला मायनस, सबट्रॅक्शन होत नाहीये, ही अशीच राहील √3a ऍज इट इज. त्यातून मायनस याला करायचं. प्लस b मधनं कुणाला मायनस करायचं, याला मायनस करायचं, मायनस b म्हणजे ते मायनस केलं काय होईल, ते 0 होऊन जातील. ते b लिहिण्याची आवश्यकता नाही. यावरून तुम्हाला बघा यामध्ये काय होत आहे, हा a जर कॉमन घेतला
तर इथे √3 - 1 इंटू काय a हे आहे 2. इथं बघा 2 ॲज इट इज. यामधून a मी बाहेर घेतला म्हणजे इथं राहिला √3. यातून a बाहेर घेतला म्हणजे इथं काहीच नाही म्हणजे काय राहिला 1. आणि त्यावरनं a ची व्हॅल्यू तुम्हाला मिळते 2. जसे हे √3 - 1 या a ला मल्टिप्लाय मध्ये दुसऱ्या साईडला डिवाइड मध्ये म्हणजे √3 - 1 ही अशी a ची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली बघा यामध्ये. पण आता a ची व्हॅल्यू जर मिळाली पण हे √3 - 1 हे डिनॉमिनेटर मध्ये नसावेत, हे न्यूमरेटर मध्ये असतील, अशा रीतीने अरेंजमेंट त्यामध्ये करून घ्या. आणि म्हणून ती व्हॅल्यू मिळवण्यासाठी काय करायचं बघा 2/√3 - 1 या डिनॉमिनेटरची काय करायची कॉन्जुगेट पेअर घ्यायची आहे. कॉन्जुगेट पेअर म्हणजे काय √3 + 1 आणि इथे काय घ्यायचं √3 + 1. ही टर्म ह्या टर्म बरोबर ही कॅन्सल होतात पण टर्म कॅन्सल करायची नाही कारण याची ती कॉन्जुगेट पेअर घेतली. मग बघा याच्यामध्ये हे जे राहणार आहे हे 2 ने याला मल्टिप्लाय केलं तर 2 इन ब्रॅकेट √3 + 1 आणि अपॉन मध्ये बघा a - b a + b म्हणजे काय फॉर्म्युला आहे a² - b चा स्क्वेअर. a चा स्क्वेअर केला म्हणजे √3 चा स्क्वेअर 3 आणि -1 चा स्क्वेअर 1 म्हणजे बॅलन्स काय राहतं बघा यामध्ये या साईडला आहे a काय हे 2 ब्रॅकेट मध्ये √3 + 1 अपॉन मध्ये 3 - 1 म्हणजे किती आले 2. हे 2 आणि 2 कॅन्सल झाले. a ची व्हॅल्यू मिळते विद्यार्थ्यांना तुम्हाला √3 + 1 अशी तुम्हाला काय मिळाली यामध्ये a ची व्हॅल्यू तुम्हाला मिळते. आणि मग काय करा आलेली a ची व्हॅल्यू जी आहे ती काय करा एकतर सेकंड मध्ये पुट करा किंवा थर्ड मध्ये पुट करा. मग आपण ही a ची व्हॅल्यू काय करू आपण सेकंड मध्ये पुट करू. म्हणून यामध्ये म्हणतोय पुट इन सेकंड. बघा सेकंड इक्वेशन काय a + b = 2. त्यामध्ये a च्या जागी काय ठेवा बघा सेकंड इक्वेशन a + b = 2 आहे बघा a + b = 2. a च्या जागेवर काय ठेवायचं √3 + 1 + b as it is = 2. and therefore b = हे 2 +1 तिकडे गेले -1 √3 तिकडे गेले -√3 म्हणजे इथे राहील काय 1 - √3 ही b ची व्हॅल्यू तुम्हाला यामध्ये मिळाली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना आपल्याला f(x) फाइंड करायला सांगितलेलं आहे. आपण a ची व्हॅल्यू फाइंड केली आहे आणि b ची व्हॅल्यू फाइंड केली आहे आणि ह्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या काय करा f(x) मध्ये पुट करा. f(x) काय आहे a sin of x - b cos of x. मग आता यामध्ये a जे आहे a ची व्हॅल्यू आपण काढली किती येते √3 + 1 त्याला मल्टिप्लाय मध्ये कोण आहे sin of x हे मायनस ॲज इट इज. त्यानंतर b ची व्हॅल्यू किती आली बघा 1 - √3 into cos of x. This is equals to √3 + 1 into sin of x. हेच इथं जर प्लस साइन दिलं यानी मायनस जर मल्टिप्लाय केलं तर विद्यार्थ्यांना हे √3 - 1 into cos of x असेल बघा. याने याला जर मल्टिप्लाय केलं तर काय प्लस √3 हे मायनस मायनस काय झाले बघा प्लस होतात √3. हे मायनस ने याला मल्टिप्लाय केलं काय -1 हे बघा इथं -1 आहे. इकडे काय cos of x आणि या साईडला काय f(x) म्हणजे तुम्हाला फाइंड करायला काय सांगितलं होतं f(x) फाइंड करायचं सांगितलं होतं. हे f(x) यामध्ये आपल्याला यामध्ये मिळतंय. नेक्स्ट क्वेश्चन आहे इफ y = x⁻⁶ - x³ + x² - x फाइंड dy/dx at x = 1. डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं आहे. फर्स्ट टेक राइट द गिवन क्वेश्चन y = x⁻⁶ - x³ + x² - x. dy/dx फाइंड करायचं सांगितलं आहे. Differentiating this function with respect to x and therefore ddx of y is equals to ddx of x⁻⁶ - x³ + x² - x. डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे याचा. मग डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं असेल तर प्रॉपर्टी तुम्हाला माहिती आहे रूल तुम्हाला माहिती आहे बघा x⁻⁶ चा डेरिव्हेटिव्ह काय तो 6x⁵. पॉवर जे आहे ते मल्टिप्लाय मध्ये घ्या पॉवर 1 ने कमी करा.
मायनस एक्स क्यूब चा व्हॅल्यू काय येईल 3x स्क्वेअर. एक्स स्क्वेअर चा व्हॅल्यू काय येईल 2x पॉवर 1 ने कमी केलाय मायनस x चा पॉवर 1 आहे 1 मल्टिप्लाय मध्ये घ्या पॉवर 1 ने कमी करा म्हणजे x चा पॉवर काय होईल 0 आणि x चा पॉवर 0 म्हणजे 1 ते 1 आणि हे 1 मल्टिप्लाय मध्ये आल्यानंतर ते 1च राहतील. हे आपण फाइंड केलं काय dy बाय dx. dy बाय dx आपल्याला मिळालाय. फाइंड dy बाय dx म्हणलाय at x equals to 1 and therefore dy by dx at x equals to 1 is equals to x equals to 1 असताना dy by dx फाइंड करायचा आहे. म्हणजेच यामध्ये काय करायचं x ची व्हॅल्यू 1 पुट करायची आहे 1 x ची व्हॅल्यू काय ठेवायचं 1 रेज टू पॉवर 5 3 इथे x ची 1 ठेवायचा आहे 2 into 1 minus 1 this is equals to 1 raised to 5 म्हणजे 1 येणार आहे 1 into 6 6 1 चा पॉवर 2 आहे म्हणजेच 1 1 ने 3 ला मल्टिप्लाय केल्यानंतर 3 येणार 2 into 1 2 पुढे काय मायनस 1 6 minus 3 3 प्लस 2 minus 1 1 फायनल आन्सर येईल यामध्ये 4. हे काय मिळालं तुम्हाला dy by dx at x equals to 1. यानंतरचा क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांनो फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x is equals to x square minus 6x plus 8 at x equals to 2. Also prove that f dash of 5 minus 3 f dash of 2 is equals to 10. डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं फंक्शन तुम्हाला दिलंय बघा. फंक्शन काय दिलंय f of x is equals to x square minus 6x plus 8. क्वेश्चन म्हणलाय फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस फंक्शन. चला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं इथे म्हणायचं डिफरन्शिएट विथ रेस्पेक्टिव्ह टू x. डेरिव्हेटिव्ह विथ रेस्पेक्ट टू x म्हणजे d by dx. f of x चा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे. अगेन डेरिव्हेटिव्ह कुणाचा फाइंड करायचा आहे x स्क्वेअर मायनस 6x प्लस 8 या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा बघा. याचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर हेच आपण असं लिहू शकतो f डॅश ऑफ x. काय लिहिलं आपण f डॅश ऑफ x म्हणजेच dy by dx. या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. हे डेरिव्हेटिव्ह प्रत्येकाला जाईल इथे सेपरेट केल्यानंतर आणि मग x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह घेतला तर काय येईल तो 2x कारण पॉवर 2 आहे मल्टिप्लाय मध्ये घ्यायचे पॉवर 1 ने कमी करायचा. देन डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस फंक्शन x चा पॉवर 1 आहे 1 याला मल्टिप्लाय मध्ये येते 1 into 6 6 x चा पॉवर काही 1 ने कमी करायचा म्हणजे 0 आणि x चा पॉवर 0 म्हणजे 1 1 ने याला 6 ला मल्टिप्लाय केलं तर 6. लास्ट कॉन्स्टंट फंक्शन आहे आणि कॉन्स्टंट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह हा काय येतो 0 ते इथे पुढे येणार आहे 0 दिस इक्वल्स टू 2x minus 6. हे काय मिळालं तुम्हाला f dash of x. डेरिव्हेटिव्ह मिळाला आहे. फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे at x equals to 2. x equals to 2 म्हणजे इथे काय करायचं आहे पुट x equals to 2. मग आता इथे काय करायचं x साठी 2 ठेवायचं आहे f dash of 2 is equals to 2 into x साठी 2 ठेवायचं आहे minus 6. हे किती 4 minus 6 this is equals to minus 2. हे काय मिळालं तुम्हाला f dash of 2 तुम्हाला मिळालाय. मग आता f dash of 2 मिळालाय त्याने आपल्याला काय याच्यामध्ये पुढे म्हणलंय बघा काय also prove that f dash of 5 minus 3 f dash of 2 is equals to 10. म्हणजे आपल्याला यामध्ये f dash of 5 पण फाइंड करावं लागणार आहे. आपण यामध्ये f dash of 2 फाइंड केलाय f dash of 5 पुट करा फाइंड करायचा आहे. म्हणून मी यामध्ये काय म्हणतोय हे जे इक्वेशन फर्स्ट यामध्ये म्हणतोय पुट x equals to 5 in इक्वेशन फर्स्ट. x ची व्हॅल्यू जी आहे ती 5 यामध्ये पुट करतोय f dash of 5 बघा x साठी 5 पुट करतोय this equals to 2 into x साठी काय ठेवायचं 5 minus 6 5 to the 10 10 minus 6 आणि 10 minus 6 म्हणजे किती येणार 4. ही f dash of 5 ची व्हॅल्यू तुम्हाला यामध्ये मिळते बघा. आणि आता जे शो करायचं आहे त्याची LHS साइड मी यामध्ये घेतोय LHS काय ते f dash of 5 minus 3 into f dash of 2 this is equals to f dash of 5 चा आन्सर किती आलाय 4 minus
3 f dash of 2 ची व्हॅल्यू किती आहे बघा f dash of 2 -2 this equals to 4 minus minus plus 3 to the 6 this equals to काय आलं 10 हे काय मिळालं तुम्हाला LHS यामध्ये मिळत आहे आणि RHS बघा काय RHS किती आहे 10 आणि म्हणून यामध्ये लिहायचं LHS इज इक्वल्स टू काय RHS LHS जी साइड होती तीच RHS मिळाली LHS आपलं 10 आलं होतं RHS काय आहे 10 म्हणजेच LHS इक्वल्स टू RHS हे आपण जे आहे ते यामध्ये प्रूव्ह केलंय यानंतर विद्यार्थ्यांनो तीन क्वेश्चन जे आहेत तुमच्यासाठी होमवर्क साठी आहेत यामध्ये म्हणलंय इफ फॉर f of x equals to ax square plus bx plus 7 f dash of 1 दिलंय तुम्हाला 4 f dash of 3 दिलंय 8 आणि त्यावरनं a आणि b च्या व्हॅल्यू तुम्हाला फाइंड करायचे आहे काय करा याचा डेरिव्हेटिव्ह घ्या ना डिफरन्शिएट म्हणा विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे तुम्हाला f dash of x मिळेल त्यानुसार याचा डेरिव्हेटिव्ह तुम्ही घ्या आणि मग ह्या एकदा x ची व्हॅल्यू काय करा 1 पुट करा आणि नंतर x ची व्हॅल्यू काय करा 3 पुट करा त्यानुसार तुम्हाला दोन इक्वेशन मिळतील आणि ती दोन्ही इक्वेशन सायमल्टेनियसली सॉल्व्ह करा सेम क्वेश्चन तशाच टाइप मध्ये f of x दिले तुम्हाला sec of x plus tan of x फाइंड f dash of pi by 4 म्हणलंय काय करायचं आधी डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे आणि मग x च्या pi by 4 व्हॅल्यू पुट करायची त्यानंतर थर्ड क्वेश्चन जो आहे f of x equals to x cube plus 8x minus 9 फाइंड द व्हॅल्यू ऑफ याच्या व्हॅल्यू तुम्हाला फाइंड करायचे आहे f of x दिले त्यावरून काय करायला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे इथे मिळेल f dash of x x क्यूब चा व्हॅल्यू काय मिळेल तुम्हाला 3x स्क्वेअर 8x चा व्हॅल्यू काय मिळेल 8 आणि पुढे 9 चा व्हॅल्यू काय मिळेल 0 आणि मग काय करा त्यामध्ये x ची व्हॅल्यू 2 पुट करा म्हणजे तुम्हाला f dash of 2 मिळेल नंतर x ची व्हॅल्यू 4 पुट करा म्हणजे तुम्हाला f dash of 4 मिळेल आणि मग हे लिहा याच्यामध्ये 3 ॲज इट इज f dash of 2 ची व्हॅल्यू तुम्ही इथे काढलेली असेल ती व्हॅल्यू यामध्ये टाका नंतर -2 f dash of 4 ची व्हॅल्यू तुम्ही काढलेली असेल ती यामध्ये टाका आणि प्लस मायनस काय असेल ते पुढे ऍडिशन सबट्रॅक्शन करा तशीच क्वेश्चन ही पुढची सॉल्व्ह करायची आहे ठीक आहे टुडे वी स्टॉप हियर थँक यू